शिंदे साहेबांनी जबाबदारी महायुतीची उमेदवार म्हणून जी मला घोषित केली आहे, त्यांनी एक शिवसेनेची उमेदवारी मला देऊन एक त्यांनी माझी जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीला ते आज माझ्या इथे प्रचारात हजर झालेले आणि आपल्या इकडच्या प्रभाग क्रमांक 153 मधून त्यांनी असं सगळ्यांना आव्हान केलंय की जे हे आपले सगळे कार्य आहेत 3.5 वर्षामध्ये जे कोणी काही केलं नाही आणि जे जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून एक कामाला एक अधोगती आली आहे आणि खूप असं स्पीड मध्ये काम त्यांचं चाललेलं आहे। आणि दुसरी गोष्ट मी अशी बोलू, आता जरी आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत आणि उपमुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे लाडके शिंदे साहेब आहेत आणि एवढ्या वर्षात जे झालेलं हे कोस्टल रोडचे प्रकार झाले त्याच्याबद्दल, तसंच आपले सीसी रोड आहेत आणि अटल सेतू सारखे जे आपले उड्डाणपूल वगैरे आहेत आणि जे लाडक्या बहिणींच्या योजना आहेत, लाडक्या भाऊंच्या योजना आहेत, जे आपले ज्येष्ठ नागरिक तुम्ही बघताय त्यांच्यासाठी चांगल्या सुविधा आहेत आणि जे रोजगारांच्या बाबतीत जे काही विषय आहेत ते सगळे आपले युवा पिढीसाठी खूप असं उत्साहात त्यांची कामं चालू आहेत आणि सगळ्यांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि ते सगळं विचार करून जे आपल्या घाटला परिसरात जी घाटला खारदेवनगर मधला जो राहिलेला प्रकल्प जो SRA झोपडपट्टी पुनर्वसनचा, हे त्यांनी एक व्यवस्थित काते साहेबांनी त्यांच्या कानावर घालून आज ते इथे आपल्या परिसरात सगळ्यांना हमी द्यायला आलेले की बाबा जे राहिलेला प्रकल्प आहे तो मी स्वतः तुमची जबाबदारी घेऊन पूर्ण करणार आहे आणि त्याच्या व्यवस्थित पाठलाग करून काते साहेबांनी ती जबाबदारी पूर्ण करणारच आहे। शिंदे साहेबांना व्यवस्थित ते मार्गी लावतीलच आणि त्यांनाच एक माझी एक जबाबदारी अशी असेल की त्यांच्याच खांद्याला खांदा लावून जे त्यांचा मुलगा तुषार काते म्हणून त्यांना ही आपण विचार करून एक सीट मिळणार होती, पण आपल्या महिला आरक्षण झाल्यामुळे एक त्यांची अर्धांगिनी म्हणून मला ती जबाबदारी मिळालेली आहे की व्यवस्थित एक समाजसेवेच्या माध्यमातून मी त्यांची पूर्ण करणार आहे आणि त्या समाजसेवेला एक राजकीय दृष्टिकोनातून आता जी चालना मिळालेली आहे त्याच्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून सगळ्यांचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदली झालेला आहे की बाबा ही राजकारणात जरी मुलगी आली असली एक त्यांची मी एक लेखच आहे आणि ती मला लेखच समजतात आणि जेवढ्या परिसरातील लोक जे आहेत त्यांनी ही मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांनी पुढपर्यंत माझं नाव पोहोचवून जबाबदारी दिली आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे की काते साहेबांची लेख तर आहेच, पण आमची पण लेख आहे आणि ती पूर्णतः व्यवस्थित त्या समाजसेवेच्या कार्यात उतरेल आणि आमची कामं पूर्ण करेल। त्याच्यामुळे माझ्यावर जी जबाबदारी आहे ती विश्वचनी प्रार्थना करते की खरंच येत्या 15 तारखेला सगळ्यांना मी आवाहन करते की जी 15 तारीख येणार आहे मतदानाची, त्या दिवशी सगळ्यांनी बाहेर निघून माता भगिनींनी आणि आपल्या वाडवडिलांनी सगळ्यांनी हे लेखीला आशीर्वाद द्यायला मतदानाचा पहिला नंबर बटन दाबून थोड्याशा पाण्याचं भरघोस असं मतांनी मला विजयी करावं आणि 16 तारखेला भगवा झेंडा फडकवायला यावं आणि राहिलेली जी कामं रखडलेली आहेत ती पूर्णतः व्यवस्थित पूर्ण करण्याची ठामपणे मी त्यांना विश्वास देईन। धन्यवाद।